तो ये एक काम आपण करून घेतलं. दुसरं आहे की आपल्याकडे जेवढा आपण आता म्हणजे डॅशबोर्ड्स आहे, परफॉर्मन्स आहे, प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर म्हटलेलं आहे. आता जसे ई ऑफिसचा जो डॅशबोर्ड आहे, जसे ये आहे, हे आपल्या वेबसाईटवरूनही तुम्ही बघू शकता, लाईव्ह डॅशबोर्ड. तर यासारखं सगळ्या योजना, सगळे महत्वपूर्ण स्कीम्स जे आपल्याकडे चालू आहे त्याचे आपण प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर करतो की नेमकी काय परिस्थिती विभिन्न स्कीम मध्ये, विभिन्न प्रकल्पामध्ये काय नेमकी चालू आहे ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो एक मोठा म्हणजे तुम्हाला आता माहिती म्हणजे जो सार्वजनिक माहिती आहे ते घेण्याची गरज नाही. आपल्याकडे 100% डॉक्युमेंटची स्कॅनिंग झालेली आहे. काही दिवसात आपण जो डॉक्युमेंटची स्कॅनिंग नाही झालेली आहे म्हणजे मागच्या स्कॅनिंग प्रक्रियेनंतर वाले डॉक्युमेंट्स त्याची स्कॅनिंगची प्रक्रिया आपण पुढच्या आर्थिक वर्षात लावणार आहे. आणि त्या आपण जो आता जो फिजिकल फाईल होते 100% आता जो चालू फाईल आहे तो स्कॅन झाले, परंतु जो फिजिकल फाईल आहे वो पण आपण स्कॅन करून घेणार आणि चालू फाईल आपला 100% आता आपली स्कॅनिंग पूर्ण झालेली आहे. वेबसाईट इंटरॅक्टिव्ह आणि सिक्युअर म्हणजे आपला सिक्युरिटी ऑडिटचा पण आपला प्रक्रिया झालेला आहे. म्हणजे आपण ऑर्डर केलाय की त्याची सिक्युरिटी ऑडिट करावं. आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की 2 प्रोसेस घ्या ज्याच्यामुळे आपला प्रोसेस इम्प्रूव्हमेंट होणार आहे, कामाची पद्धत मध्ये सुधारणा होणार आहे. तर एक मोठा काम जो आपण केलं आहे की एकमेकांमध्ये प्रस्ताव पाठवणं बंद करा. म्हणजे तहसील कार्यालय आपला प्रस्ताव पाठवणार नाही, प्रांताला प्रस्ताव पाठवणार नाही. आता इमॅजिन करा आधी काय होत होता. एक जमिनीच्या मुद्द्याचे उदाहरण देतो. जमिनीचा मुद्दा सुरू झाला तहसील कार्यालय 40 गाव. त्यांनी तिथून एक फाईल तयार केला, त्याची टिप्पणी लिहिली, त्याच्यानंतर त्याचे पेपर जोडले, त्याच्यानंतर त्याची एक प्रस्ताव तयार करून त्याची प्रस्ताव पाठवली प्रांत सरकार. तहसील कार्यालय 40 गाव मध्ये एक जावक झाला, प्रांत कार्यालयाला एक आवक झाला. त्यांना परत एक टिप्पणी तयार केली, परत एक फाईल नंबर टाकला आणि परत त्याच्यामध्ये पूर्ण टिप्पणी लिहून परत त्यांनी त्या ठिकाणी प्रोसेस केली. सेम कायदा, सेम नियम, सेम गोष्टी, सेम गोष्ट सगळेजण बघताय, रिपिटिशन बघा. त्याच्यानंतर त्यांनी तिथून एक और प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला पाठवला, परत तिथे जावक झाला. तो त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला आला, तिथे परत आवक झाला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये परत ये पूर्ण प्रक्रिया, परत टिप्पणी, परत स्वाक्षरी, फिर एक आदेश निर्गमित झाला आणि हा आदेश परत टपालांनी तहसील कार्यालयाला गेला आणि तिथून ते बाहेर पडले. असा प्रक्रिया होती. 2 वेळा आवक, 2-3 वेळा जावक, म्हणजे 3 आवक 3 जावक, सॉरी 3 ठिकाणी टिप्पणी, एकच प्रकरण 3 फाईल. आणि मी अगर कलेक्टर ऑफिसला विचारलं ते म्हणणार आहे की प्रांतकडे प्रस्ताव पडू नये, प्रांतकडे विचारलं तहसीलदारांकडून माहिती मागवलेलं आहे, यांच्याकडून हे अभिप्राय येणं बाकी, ते अभिप्राय येणं बाकी. ई ऑफिसमध्ये जो सर्वात मोठी सुधारणा जो करण्यात आली, आपण या ठिकाणी त्याला अंमलबजावणी पण केलेलं आहे की फिजिकल फाईल नाही. कोई अगर तुम्हाला दाखवलं की हे तुमची फाईल आहे तो त्याच्यावर अविश्वास करायचा, ते फाईल नाही. आजपासून म्हणजे 1 जानेवारीपासून आपण म्हटलंय ऑनलाईन त्याचा फाईल नंबर अगर निघालेला नसेल तर त्या फाईल नाही, त्याची कागद. ठीक आहे. दुसरी गोष्टी आपण स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलं आहे की यदि कुठलेही नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, तुम्हाला अगर कोणाकडून माहिती मागवायची असेल तर टिप्पणी सहित त्या संबंधित कार्यालयाला फॉरवर्ड करा. काय पेपर डिलीट होत नाही, त्याचे टिप्पणी सहित फॉरवर्ड करा. उससे काय फायदा होतो की जो 3 ठिकाणी एकाच विषयाच्या फाईल तयार होणार होती ते मला ट्रॅक करणं सोपं पडतो, कोणाकडे किती फाईल पडू नये ते लक्षात येतो आणि त्या गोष्टीबद्दल आपण त्याच्याबद्दल लक्ष देऊ शकतो. एक मोठं काम यामध्ये झालेलं आहे आणि मला आनंद आहे की पहिला 8 दिवस जो आहे, पहिला जानेवारीच्या 8 दिवस मध्ये तुम्ही बघणार आहे की मोठ्या संख्यामध्ये फिजिकल फाईलच्या स्कॅनिंग करून लोकांनी डिजिटल फाईल केली. उसके बाद नवीन फाईल क्रिएशनची संख्या जो आहे ते फार कमी झाली, म्हणजे जो आवक होत होती तेवढी होती. आणि दुसरा आपण ड्राईव्ह घेतला की त्याला सगळ्याला प्रोसेस करायचं, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रोसेस करायचं आणि त्या 100% आपल्याला काढून घ्यायचं. याबद्दल पूर्ण कारवाई आणि जो मोठा काम आपल्याकडे झालेलं आहे ते झालेलं आहे आदरणीय पिनाटे साहेब आणि दागे साहेबांच्या माध्यमातून. ही अगर तुम्ही डॅशबोर्ड पाहिला, क्रिएटेड फाईल जो आहे तुम्ही बघा, एक्सिसला आणि याच्यामध्ये 3704 नवीन फाईल क्रिएट झाल्या. याचा अर्थ या आहे की जवळपास 3500 असे फाईल होते, 200, 250, 300 नवीन टपाल आले असेल. हे माझे पूर्ण महसूल विभाग आहे. ठीक आहे, पूर्ण कलेक्टर ऑफिस नाही, सगळे तहसील, सगळे प्रांत कार्यालय म्हणजे 22 खालचे कार्यालय आणि 23वा ये कार्यालय आणि हा कार्यालयामध्ये 18 ब्रांचेस. ठीक आहे, एवढे कार्यालयाला एकत्रित पिक्चर आपल्या समोर मी ठेवतो. तो
आपल्याकडे जे 3704 क्रिएट झाले त्याच्यामध्ये सुमारे 2,500-3,000 फाईल असे होते जो फिजिकली चालू होते पण डिजिटल नाही होते. फिजिकली चालू होते परंतु डिजिटल नाही होते. ठीक आहे. आणि आता क्लोजची संख्या जर आपण पाहिलं तर 22,700 फाईल बंद करण्यात आले. बिकॉज जुने फाईल भरपूर ई ऑफिसवर असे ओपन होते ते बंद नाही केलं होतं. म्हणजे मुद्दे सॉर्ट आउट झाले. 22,737 एवढं काम या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये झालं. तुम्ही कुठल्याही कर्मचारीला विचारा, मी तुम्हाला एक गोष्टीची गॅरंटी देऊ शकतो. माझ्या 18 मध्ये मी बिलकुल ओपनली सांगतो 16 ब्रांचेसमध्ये मोठ्या प्रमाणात काम झालंय. पेंडन्सी पण मोठ्या प्रमाणात कमी झाली. आणि 2 ब्रांचेस आहेत भूसंपादन आणि होम मध्ये बिकॉज फिजिकल फाईल्स खूप जास्त होते आणि त्रुटीच्या लेफ्ट राईट खूप होते. जसे सिंधीवाले फाईल्स जो असतो वगैरे, सिंधीचे सिटीजनशिप वाले फाईल्स असतो. आणि दुसरा भूसंपादन बिकॉज ऑफ लिगल मॅटर्स. या 2 ब्रांचेस सोडले की बाकी सगळ्या ब्रांचेसमध्ये मोठ्या प्रमाणात पेंडन्सी कमी झाली. आता एक गोष्टी लक्षात घ्या, आता 176 फाईल जो दिसतो ना 31 दिवस प्लस ये तो 206 फाईल दिसतो आज के डेट मध्ये. 176 प्लस 30 पूर्ण महसूल विभागात 1 महिन्यापेक्षा पुढच्या वो सगळे टेक्निकल अडचणीत आहे. अब जैसे वो शुभांगी मॅडम होती त्यांच्या लॉग इनला काही फाईल दिसतोय. लक्षात आलं. त्यांची बदली होऊन आता एवढे दिवस झाले परंतु त्यांच्या लॉग इनला दिसतोय अनक्लोज. तर हे काही म्हणजे आज या मॅक्सिमम उद्यापर्यंत आपण क्लोज करून घेऊ. आज के डेट मध्ये चालू असलेले जे किती प्रकरण अगर तुम्ही मला विचारलं, आज के डेट मध्ये जेन्युइनली चालू असलेले प्रकरण जो आहे ते अबाउट 1800 प्रकरण. ओनली 1800 प्रकरण आहे फाईलचे. आणि याचा एक और फायदा आहे, जसे आज काही वेळ पूर्वी चंद्रशेखर निवी साहेब आले होते, म्हटले की एक विषय असा आहे. 1 मिनिटात आपण शोधलं की फाईल कुठे, त्याला सूचना दिल्या नाही ती निकाली पण निघाली. तो हा एफिशियन्सी या फाईल मुवमेंट मध्ये आलेला आहे. तो याबद्दल मी आदरणीय दगे साहेब आणि पिलाटे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे सांगा, काहीतरी सांगा. दगे साहेब बोला, काय केलं तुम्ही? नाही, आपण कर्मचाऱ्यांची बैठका घेतल्या, म्हणजे डिसेंबर महिन्यात पण घेतल्या होत्या आणि मग 2 वेळेस प्रशिक्षण पण घेतलं. आपण इंजिनियर पण अपॉइंट केले होते प्रत्येक ब्रँचला जाण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर आपण त्या स्पॉटवर सोडवल्या, जेणेकरून जे बऱ्याच कालावधीपासून पेंडिंग फाईल होत्या त्या पेंडिंग फाईल एकतर क्लोज केल्या किंवा ज्या निर्णयासाठी पेंडिंग होत्या त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी पटापट आपण पुटअप करण्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. आणि मागच्या 1 तारखेपासून मोठा ड्राईव्ह घेतल्यामुळे आरजी सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला तो रिपोर्ट दिसतोय. म्हणजे हायेस्ट फाईल क्लोज ज्या झाल्या त्या आपल्या जिल्ह्यातच झाल्या. आणि हायेस्ट ई ऑफिस फाईल पण आता आपल्या जिल्ह्यात आहे, म्हणजे जिल्ह्यामध्ये. फाईलचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे फाईलच्या विषय लोकांची कामं झालेली आहेत, काम झाले काही तरतुदी आपण तुम्ही ती क्लोज केलेली आहे. नाही, 2 प्रकार आहे. निर्णय झाले, कारवाई पूर्ण झाली त्या फाईल. और जो विषय मध्ये म्हणजे जैसे पार्ट म्हणून एक संख्या तुम्हाला दिसणार 1224. ठीक आहे. हे कुठल्या प्रकारची फाईल आहे? ही वेतनाची फाईल, जो वर्षभर चालणारे फाईल आहे. त्याच्यामध्ये 1 महिन्याची प्रक्रिया झाला, त्याच्यानंतर पार्ट झाला, क्लोज नाही झालं. ठीक आहे. पार्ट फाईलचा अर्थ आहे की एक वेळा त्याची प्रक्रिया अजून चालू आहे, म्हणजे बरं आज के डेट मध्ये ऍक्टिव्हली काय काम होत नाही त्या फाईल. जसं वेतनाची फाईल, देयकची फाईल, वो जो मंथली जो बिल वगैरे तयार होतं त्यासाठी. आणि ऍव्हरेज पेंडिंग डेज पण कमी झाले. आणि देखो माझ्याकडे जेन्युइनली सांगतो, मी ज्यावेळेस नवीन जॉईन झालो यहाँ पे लोक येऊन सांगायचे सर तुमच्याकडे हा फाईल पडू दे. काही दिवसांनी हा इतिहास करून घेतला की या तुमच्याकडे फाईल पडवण्याची प्रक्रिया संपली. फिर लोकांनी सांगितलं त्यांच्याकडे पडू नये, तुम्ही सूचना द्या. मला आनंद आहे की मागच्या काही दिवस तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही तिथे बसून ऑब्झर्व करा, म्हणजे बाहेर बसा, बघा 99% विषय जो आता माझ्याकडे येतोय ते महसूलशी संबंधित येतो. 99.9% म्हणजे ते येत नाही. म्हणजे पेंडेन्सी वाला जो विषय ना ते आता येत नाही. म्हणजे अभी भी बाहेर जेवढे विजिटर्स होते, जसे अभी एक लेडी बसले त्यांच्या जिल्हा परिषदचा मुद्दा आहे, ते वारंवार विषय येत. एक इम्प्रूव्हमेंट चांगलं झालेलं आहे. अच्छा, दुसरा इम्प्रूव्हमेंट जो आपण केला आहे ज्याच्यात म्हणजे लोकांना फार आनंद झालाय. आधी आपण काय करायचं की
कोर्टच्या बोर्ड तयार करायच्या, सकाळी 11 वाजता सगळ्यांना बोलवायचे आणि दिवसभर कोर्ट केसेस चालवायचे. तर आपला नंबर 4 वाजता पण लागत असेल तर हा दिवसची मजुरी तुमची गेली. आपण याच्यामध्ये 2 बाबी केलेल्या आहे. नंबर 1 आहे की आवरली स्लॉट तयार करून देतो. त्याचा फायदा काय? अधिवक्ता जो ऍडव्होकेट आहे त्याला पण सोपं पडतो की जरासा ब्रेक मिळतो त्याला. दुसऱ्या जो गोष्टी आहेत त्या मॅटरमध्ये आपण जो हायब्रिड मोडमध्ये अलाउ केलेला आहे, आवरली स्लॉट्स केलं तर 1 तासात म्हणजे 15ची स्लॉट्स. हे तुम्हाला लक्षात येईल की हे कितना मोठा, तुम्ही कधी कोर्ट केस भांडत असेल तर तुम्हाला लक्षात येईल कितना मोठा विषय. 1 तासात आपण 10 से 15ची स्लॉट, 2 स्लॉट मध्ये 15 मिनिटाचा गॅप. तो हे बफर पण झाला, ब्रेक पण झाला. तिसरा विषय, सगळ्यांना योग्यता न्याय मिळतो, कॉन्सन्ट्रेशन असतो. जज जो आहे ते लवकर केस काढून घ्यायला प्रयत्न करत नाही. तिसरा विषय याच्यामध्ये आपण केलाय की 2D बारकोड लावलाय, हायब्रिड मोडमध्ये अलाउ केलेला आहे. पक्षकारांना कोर्टात येण्याची गरज नाही, त्यांना जो काही बघायचं असेल ते ऑनलाईन बघू शकतात. आणि कोणाला जर काही बोलायचं असेल, अधिवक्ता असेल, त्याला प्रत्यक्ष आलं. एक जरासं आपण हायब्रिड बघण्यापुरतं ऑनलाईन बघू शकतो काय झालंय. तर त्याच्यासाठी 2D बारकोड आपण उपलब्ध करून दिला. वही नोटीसमध्ये तुम्ही लॉग इन करून कोर्ट प्रोसिडिंग, जसे तुम्ही इकडे बसले होते, तर लोकांना 40गाव पासून इकडे येण्याची गरज नाही, लोकांना लांब पुढे जाण्याची गरज नाही. हे आपण या ठिकाणी सक्सेसफुली केलेलं आहे आणि आपण अजून याच्यामध्ये सुधारणा करणार आहे. आता EQJ कोर्टमध्ये या आदरणीय पिनाटे साहेबांच्या देखरेखीखाली चालतोय. तो EQJ कोर्टमध्ये ही आपली परिस्थिती आहे. सर्वात जास्त निकाल देणारे माणूस आहे जिल्हाधिकारी जवळ. बल्कमध्ये निकाल दिले, सगळ्यांवर अन्याय करून टाकले. 400 अजून हे 400 से पुढे जाईल, क्योंकि मला माहिती आहे की मी 92 साइन केला, तर अपलोड होना आय थिंक कुछ बाकी आहे. म्हणजे अपलोड होणं कुछ बाकी. 8 अजून शोधत होतो पण नाही सापडलं. अजून 19 अपलोड होणं बाकी. असा काम करण्यात आलाय. आय थिंक 0 निकालवर ओनली तहसीलदार भुसावळ बोधवड, हाँ वहां पे पद रिक्त रिटायरमेंट. बदलून गेले, पारोळा बदलून गेले, पारोळाची बदली झाली. अभी एक गोष्टी लक्षात घ्या, नंबर ऑफ केसेस जो शिल्लक आहे, माझ्याकडे पण आता 100 से खाली होणार आहे, बिकॉज ते अपलोड झाले की 19 कमी होतो, तर 95 के आसपास होणार होते. आता याच्यामध्ये सगळे प्रकारचे केसेस आहे. शस्त्र परवाना तुमची, माझ्याकडे शस्त्र परवाना ये 5 आहे, सॉरी 2 शस्त्र परवाना, 3 ज्येष्ठ नागरिक, काही ग्रामपंचायत, मॅक्सिमम याच्यामध्ये ग्रामपंचायत. पिनाटे साहेबकडे त्यांचे लँडवाले मॅटर्स आहेत. आपल्याकडे 100 पेक्षा जास्त असलेले केसेस जो आहे तो आता पिनाटे साहेब रहणार, गोसावीजी रहणार बस, और एक कुठले 100 वाला 40गाव तहसीलदार रहणार प्रशांत पाटील. ओनली 3 बोर्ड आपला 100 से पुढे रहणार. आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही बघू शकतात की आपण 20-25 निकाल सहज देऊ शकतो. म्हणजे जो आपला टार्गेट आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये निकाल आला पाहिजे, ज्या विवादित जो काही प्रकरण आहे ते ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. 3 महिन्याच्या आतवाला जो आपला टार्गेट आहे ते आपण करू शकतो. तर हे ऑलमोस्ट एक गॅरंटी सारखा सिस्टम आपण करतोय, हे चांगलं होईल.